स्वामी समर्थ महाराजांचा एक चमत्कार आजही लोक विसरू शकले नाहीत. तो म्हणजे द्वारकेत सूरदास नावाचा एक अंध भक्त राहत होता. त्याचं आयुष्य फक्त एका इच्छेभोवती फिरत होतं. ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी. तो दररोज प्रार्थना करायचा की माझ्या डोळ्यांना प्रकाश दे प्रभू, मला एकदा तरी तुला बघायचं आहे. एक दिवस रस्त्यावर एक अनोळखी साधू आले आणि त्यांनी सूरदासाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, डोळ्यांनी नव्हे तर मनाने बघ. क्षणभरात सूरदासाच्या डोळ्यांसमोर तेज पसरलं आणि त्याला त्याच्या प्रिय भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं. पण जेव्हा तो पुन्हा डोळे उघडतो तेव्हा ते साधू दिसत नाहीत आणि सगळे गावकरी म्हणतात, तो साधू दुसरा कोणीही नव्हता तर ते अक्कलकोटचे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज होते. अंधभक्ताला दर्शन मिळालं कारण त्याची श्रद्धा खरी होती आणि जिथे श्रद्धा खरी असते तिथे स्वामी समर्थ नेहमीच उपस्थित असतात.